नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप खास आहे. कारण आज आपण चाललोय 3.5 शक्तिपीठापैकी एक आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. गाडीत बसलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तुळजापूरला जाताना वाटेत लागला तो संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि तिथेच दिसली ती छत्रपती शिवाजी महाराज, एक अतिशय भव्य आणि प्रेरणादायी प्रतिमा. तो क्षण आणि तो पुतळा पाहून अंगात एक वेगळीच ऊर्जा आली. त्यानंतर आम्ही थेट पोचलो तुळजापूरमध्ये. दर्शन रांगेत उभे राहिलो, पण मित्रांनो, गर्दी एवढी प्रचंड होती की विचारू नका. रांगेत आई उदो उदोचा गजर चालू होता. आम्ही रांगेत आहोत तोवर तुम्हाला एक खास माहिती सांगतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, हीच ती तुळजाभवानी माता जिथे साक्षात शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला होता. 12व्या शतकात बांधलेला हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. तब्बल 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आम्हाला आईचं दर्शन मिळालं. मातेचं मूर्तीवरचं तेज पाहून 2 तास उभं राहिल्याचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. दर्शन झाल्यावर आम्ही प्रदक्षिणा घातली. तिथेच जवळ असलेलं मार्तंड देवस्थान आणि श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर इथे जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. येताना मंदिराचे ते मोठे मोठे भव्य प्रवेशद्वार आणि चारही बाजूनी असलेले मजबूत दगडी बांधकाम बघून खरंच मन थक्क झालं. बाहेर आल्यावर आम्ही थोडा वेळ तिथेच शांत बसलो. इथल्या वातावरणात एक वेगळंच शांतता आणि सकारात्मकता आहे. तर मित्रांनो, असा होता आमचा तुळजापूरचा सुंदर आणि भक्तिमय प्रवास. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा. जय तुळजाभवानी लिहायला विसरू नका आणि अशाच भारी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.